तर नमस्कार मंडळी, मी चंद्रकांत वासुदेव कदम. तर आता सर्वांना शुभ सकाळ. सर्वात प्रथम सर्वांना शुभ सकाळ. काय वर्षा? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरोबर आहे, इंग्लिश क्लास शाळेत होती, मी मराठी विद्यार्थी आहे. तर मित्रांनो नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा. तर आता आपण आमच्या भाऊजीच्या गावाला आहे, देवगड मोंडगाव. तर आता ह्यांचा जो हप्त्याचा जो का बाजार लागतो तो आता इथे जे मोंडचे जे रहिवासी जे गावातली लोक असतील किंवा गावातले जे काही मेंबर्स असतील, गाववाले असतील, तर सर्वांना माहितीच असेल की ह्याचा जो हप्त्याचा जो काय बाजार असतो त्याला काय म्हणतात भाऊजी? आठवडी बाजार. ते आमचे भाऊजी आहेत, थोडे लाजतात कॅमेऱ्याच्या समोर यायला. तर तो आठवडे बाजार त्याला म्हटलं जातं मित्रांनो. तर आठवडे बाजार तो आता आम्ही आता पाहायला जाणार आहे. आठवड्या बाजारामध्ये काय काय भेटतं, जे आमच्या कामाचं ते आम्ही घेणार आणि वर्षाच्या कामाचं असेल ते आम्ही नाही घेणार. चला तर आता मित्रांनो बाजार बंद व्हायच्या आधी आपण पोहोचूया. अशा प्रकारे आमची ताई इकडे आहे, तर तिला ड्युटी दिलेली आहे ताईला. ताईचे कपडे बिपडे ताई कामवाली घर नहीं आई, बम्बई से आई तब से बुलाई. चला तर मित्रांनो आता हे भाऊजी आपले घेऊन जात आहेत, तर सोबत वर्षा पण आहे. तर बघूया आपण इथला जो गावातला मोंडगावचा आठवडे बाजार. काय वर्षा, तुला काय काय घेणार वर्षा? बघूया. हा ताईला खायला पाहिजे ते बघ. अशा पद्धती परीची बोलते. पैरी कुठे चालली तू? कुठे? तर मित्रांनो हे बघा सर्व हट्टे कट्टे पेलवान आपल्याकडे आहेत. आता मला टेन्शन आले की बाजारामध्ये नक्की काय काय घेत आहेत. तर चला जाऊया मोंडगावचा बाजार पाहायला. चला आयुष. अरे पायवाट आहे मित्रांनो. वर्षा कसं वाटतंय? मस्त वाटतंय. ते डांबरी रस्त्यावरती चालण्यापेक्षा आणि जी सिमेंट कॉन्क्रीटची काही रस्ते आहे त्यापेक्षा मस्त आहे ना. होय. परी ए परी, तुझे फ्रेंड इथे कुठे का? हा परी. मित्रांनो सगळे परीचे क्लासमेट आहेत, है की नाही? परीला हाय करा. परी हाय. परी हाय कर. अरे आंबे बघ वरती. जिथं तिथं आंबा मित्रांनो, जबरदस्त. वर्षा हा ती पण ती मैत्रीण आहे का? ती बघ बघते तुला. वर्षा वर्षा मैत्रिणी वर्षा. हाय. चल बाजार फिरायला. नवीन माणसात बघत बसली. नवीन माणसं आहेत मित्रांनो. तर मशीनला सुद्धा कळत आहे की ते माणसं नवीन आलेली आहेत आणि बरोबर आहे. कोणी सुद्धा आमच्या जर कुठल्या परिसरामध्ये आलं तर माणसं लक्ष देणारच. होय. फणस बघा. जबरदस्त फणस बिनस भरला मित्रांनो. आंबे बघा खूप छान ना. चला मित्रांनो जाऊया लवकर. भाऊजी हा रसा गुडा तो, हा रसा गुडा तो वरती. बाजारपेठे. हा देवगडला ना. हा, देवगडला. आणि हा खालती हा, इकडे का बापरडे. हे बघा मोहन बापरडे. बापरडे. सुकत घातलेले हे बघा सगळे इकडे आंब्याचे आंब्याचे साठे वगैरे बघा. जबरदस्त. काय वर्षा हे मंदिर आहे ना? मंदिर आहे. हे हनुमानचं मंदिर ना? गणपती मंदिर वाटतं. गणपती चल. वरती गणपती वाटतं. मित्रांनो हे बघा हे मोंडगावचं मंदिर आहे, हनुमानाचा. हनुमानचं मंदिर आहे मित्रांनो. चला जाऊन आतमध्ये दर्शन बायका येतात का आतमध्ये? एक माणूस गेला, एक येतात ना. येतात. अरे साखली माझी पण एक मिनिट बघा. पूर्ण मंदिराचा लुक पाहण्याची जी मजा आहे मित्रांनो ती निस्सा अर्ध मंदिर पाहून नाही. खूप सुंदर मंदिर आहे. चला जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया. मंदिराच्या बाहेरच तुळस माता आहे. हे बघा छान मंदिर बांधलंय. हो जे आताच बांधलेलं मंदिर आहे ना ते मागे. बांधकाम बघा सुंदर आहे मित्रांनो. परी काहीतरी बोलली. परी काय बोललीस? हा अरे मला खबर असते, खेळच्या लोकांना सर्व खबर असते. परी चल बाजूला. बरोबर लागले मग. देवा महाराजा माझ्या बायकोला थोडी बुद्धी दे. वर्षा खूप छान मंदिर आहे मित्रांनो. खूप छान मंदिर आहे. कसं वाटलं मित्रांनो? मित्रांनो हे देवगड गाव मोंड गावठणवाडी, तर त्या परिसरामध्ये त्या भागामध्ये असणारे श्री हनुमानचं मंदिर आहे.
तर खूप छान मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो. तर ह्याचा जो काही आपण व्हिडिओ आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याला ऍड केलेलेच आहे. पण ह्या मंदिराचा सेपरेट व्हिडिओ काढायची तर माझी पण इच्छा आहे, कारण की याचं जे बाजूबाजूचं जे काही बांधकाम आहे, जे काही नक्षीकाम आहे, जे काही कोरीव काम आहे तर खूप चांगल्या प्रकारे आहे. तर नक्कीच ह्या मंदिराचा व्हिडिओ करायचा प्रयत्न करू. श्री सिद्धिविनायक संकुल, शांताराम विष्णू कुलकर्णी माध्यमिक विद्या मंदिर मोड. तर मित्रांनो मोडगावचं बघा मित्रांनो, भाऊजींच्या घरापासून फक्त 5 बरी सावली आपल्याला अशी असं घेऊन चालायचं. बरंच आहे गप्पे. कदम कुकडी सगळे कुकडी कुक करतायत, तर जाऊया आपण त्यांना थप्पा देऊया. थप्पा क्या बोलते माहितीये, हे झाड तोडून. तर मित्रांनो बाजारामध्ये आपली एंट्री झालेली आहे. हा बाजार आहे ना. बाजार म्हणजे आपली भाजी वगैरे त्या सगळ्या गोष्टी दिसतात इथे. कांदे, बटाटे, वांगी, फ्लावर, भोपळी, मिरची. टोमॅटो कसे आहेत? 20 रुपये किलो. कशा किलो? वांगी कशी आहेत? मुंबईपेक्षा वांगी बघा, वांगी पण फ्रेश आहेत, अजिबात सुकलेली वांगी नाही इथे. हवी वांगी बघ ना. एवी सुकलेली अजिबात नाही बघ. आता ज्या पद्धतीने आपण जे मुंबईत घेतो अर्धा किलो किती? 30 रुपये अर्धा. काय बोलतेस? वांगी घेते वर्षा, टोमॅटो घेतलेले आहेत, फ्लावर भाजी, भेंडी आहे. भाऊजी मार्केटमध्ये फक्त ही जमला म्हणजे भाजी विजीचे सामान भेटतात ना. हा विषय हा है ना वर्षा. भाजी सगळीकडे तेच आहेत, म्हणजे भाजी, बटाटे, बिटाटे, मसाला पण आहे, मिरची फ्लावर. मोंडचं मार्केट आहे मित्रांनो, जे हप्त्याचं भरतो बाजार आहे. अर्धा किलो झाले असते. ओके अर्धा किलो घेतले. आयुष तुमच्या कामाचं काय नाही ते तरी बाजूला हे अर्धा परी, किलो. तुझ्या पण कामाचं काय नाही ते परी, तुझ्या कामाचं काय नाही. कशी सुट्टी भेटते ना. सुट्टी नाही. वर्षा कसा वाटला मग तुला बाजार? मस्त वाटला. भाजी एकदम मस्त फ्रेश एकदम. भावाच्या बाबतीत जर विचार केला तर भाव तेवढाच आहे जेवढा मुंबईमध्ये आपला भाव आहे, पण भाजी एकदम फ्रेश भाजी. जशी वांगी सुकलेली नाहीत, भेंडी, कोथिंबीर झाली, शेंगा झाल्या, टोमॅटो म्हणा, या सगळ्या भाज्या एकदम फ्रेश होत्या. आणि खूप बरं आहे ना की म्हणजे सर्व गोष्टी भाजीपाला सर्व एकत्र एकाच मार्केटमध्ये आपल्या मुंबईत. आणि जवळ लांब पण नाही, लांब पण नाही. तर आता आम्ही इथे जवळ बाजाराच्या बाजूलाच वडापाव आहे, तर ते वडापाव घेण्यासाठी इथं आलोय. तर दादा डायश दाखवते ना. वडापाव काढतात गरम गरम. दादा तर गरम गरम वडापाव काढतायत मस्तपैकी. तर गरम गरम वडापावची चव घेऊया. काय वर्षा? वर्षा काय बोलत नाही का की तिला हाव सुटलेली आहे तिची वडापावची. वडापाव असं काय नाही, माझा घसा बसला म्हणून जास्त. भाऊजीने जबरदस्त पोच दिली आहे काय बोली. आणि ही वाळवंटांना आलेली आमची परी, तिला सगळं पाणी लागतं. वाळवंटांना आलेली परी. चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑल करा. खूप सारा लाईक आणि शेअर पण करा हा.